नमस्कार, मी श्रुती कुलकर्णी. वृत्तवेधच्या बातमीपत्रात आपलं स्वागत. बातमीपत्रात प्रथम एक नजर ठळक बातम्यांवर. जिल्हाधिकारी कार्यालयास टाळे ठोकून मराठा समाज झाला आक्रमक. आरक्षण नाही मिळाल्यास शासकीय कार्यालयास टाळे ठोकण्याचा दिला इशारा. मराठा आरक्षण आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सोलापूर बसस्थानकातील एसटी बस सेवा रद्द. सोलापूर बसस्थानकात दिसून आला सर्वत्र शुकशुकाट. मराठा आंदोलनकर्त्यांनी सोलापुरात केला रेल रोको. विविध घोषणा देत मराठा आरक्षणाची मागणी धरली लावून. आणि वळसंगची ग्रामपंचायत निवडणूक होतीये चुरशीने. वळसंगचा नवीन कारभारी कोण, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष. बातमीपत्रात इथे वेळ झालीये सविस्तर बातम्यांची. मराठा समाज बांधवांनी सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयास टाळे ठोकून मराठा आरक्षण नाही मिळाल्यास यापुढे सर्व शासकीय कार्यालयास टाळे ठोकण्याचा इशारा देण्यात आला. मराठा आरक्षण आंदोलकांनी राज्यातील विविध भागात आक्रमक रूप घेतल्याचं दिसून येत आहे. याच पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयास मराठा समाज बांधवांनी टाळे ठोकले. आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाज बांधव आक्रमक झाला असून यापुढे सर्व शासकीय कार्यालयास टाळे ठोकून निषेध व्यक्त करू असा इशारा देण्यात आला. यावेळी प्रताप चव्हाण, अमोल शिंदे, दिलीप कोल्हे, सुनील रसाळे, तुकाराम मस्के, आनंद जाधव, योगेश पवार, दीनानाथ शेळके, बाळासाहेब गायकवाड आदींसह मराठा समाजाचे नेते आणि समाज बांधव उपस्थित होते. आंदोलनाची दिशा ठरली आणि 58 मोर्चे काढून गिनीज बुकात नोंद झाली. परंतु मराठ्यांना काय दिलंय, काही मिळालं नाही. म्हणून जरंगे पाटलासारखा एक प्रामाणिक मराठा या महाराष्ट्राला जागं केलं आणि महाराष्ट्र पेटून उठलेला आहे. आता महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाला आरक्षण दिल्याशिवाय स्वस्त आम्ही बसणार नाही. आज कलेक्टर ऑफिसला ताळे लावले. त्या पुढच्या आंदोलनाची दिशा मंत्रालयाला कुलूप होता. यानंतरची आमची उद्या पुढील दिशा ठरणार आहे. त्याप्रमाणे हे आंदोलन तीव्र केल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही. जिल्हा अधिकारी कार्यालय याला मराठा समाजाने कुलूप घालून काम बंद आंदोलन सुरू केलेलं आहे. जेणेकरून तुम्ही बघितलं असेल, एकीकडे महाराष्ट्र पेटलेला असताना सुद्धा सरकारी कार्यालयामध्ये दुसऱ्या गोष्टींची कामं करायला सरकारला वेळ आहे, पण मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी कुणाला वेळ नाही. म्हणून एक वेगळं आंदोलन आणि इथून पुढे जे जे तहसील कार्यालय असतील, कलेक्टर कार्यालय असतील किंवा जे महापालिका असेल, या सगळ्या कार्यालयांना, सरकारी कार्यालयांना मराठा समाज ताळे पोचेल. आणि तुम्ही बघितलं असेल, कालच बीडमध्ये आमदारांची घरं जाळली गेली, नगरपालिका जाळल्या गेल्या. अशा पद्धतीचा उद्रेक आज महाराष्ट्रामध्ये तिथंच असताना हा सोलापुरातलं पहिलं फक्त ताळेबंद केलेलं आहे. यानंतर जर सरकारला जाग येत नसेल तर ह्याच्यापेक्षाही उग्र आंदोलन मराठा समाजाला करता येत आहे. कारण गेली 50 मोर्चे झाले, त्यामध्ये एक काडी सुद्धा पुढे लागली नाही. पण आज मराठा समाजाच्या पोटाला आग लागलेली आहे. त्यामुळे लोकांच्या घराला मराठा समाज आग लागल्याशिवाय गप बसणार नाही. आम्ही सरकारला स्वस्थ बसू देणार नाही. महाराष्ट्रामध्ये अनेक वर्षापासून आमचे मराठा बांधव मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून वेगवेगळ्या प्रकारचे आंदोलन केले. 58 मोर्चे झाले, पण कुठेही गालबोट लागले नाही. गिनीज बुक रेकॉर्ड झालं मोर्चाचं, परंतु शासन कुठलीही दखल घेत नाही. ह्या शासनाला या महाराष्ट्रामध्ये उद्रेक हवा आहे. म्हणून जरंगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण महाराष्ट्र नव्हे तर देश ढवळून निघाला. तरी सुद्धा त्या नगरमध्ये या देशाचे पंतप्रधान मोदी साहेब येऊन गेले, परंतु आरक्षणावर एक शब्द सुद्धा बोलले नाहीत. त्यांना फक्त सत्ता पाहिजे आहे. सत्तेमध्ये पंतप्रधान व्हायचं आणि जगभर फिरायचं, पण इथल्या लोकांचं देणं घेणं नाही. म्हणून मराठा समाजाच्या वतीनं आम्ही जिल्हाधिकाऱ्याला कुलूप लावलेलं आहे. भविष्यामध्ये जिल्हा परिषद असू द्या, महापालिका असू द्या, ज्या जे शासकीय कार्यालय आहेत तिथं कुलूप लावून त्या अधिकाऱ्यांना सळो की पळो करण्याचं काम मराठा बांधव करणार आहे. आणि जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत लोकप्रतिनिधी राहू द्या, अधिकारी राहू द्या, रस्त्यावर फिरू देणार नाही. मराठा आरक्षण आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सोलापूर बसस्थानकातील एसटी बसेस सेवा पूर्णपणे बंद करण्यात आल्याने सोलापूर बसस्थानकात सर्वत्र शुकशुकाट दिसून आला.
मराठा आरक्षण आंदोलनाला आता हिंसक वळण लागले आहे. शहरात मराठा आरक्षणासाठी समाज बांधव रस्त्यावर उतरले असून याचा विपरीत परिणाम सर्वत्र दिसून येत आहे. अनेक ठिकाणी एसटी बसेस फोडल्याने राज्यातील परिवहन व्यवस्था कोलमडली आहे. त्याच अनुषंगाने सोलापूर शहरातली एसटी बसेस सेवा ठप्प झाली आहे. बसेस फोडल्या आणि जाळल्या जात असल्याने सेवा रद्द करण्यात आली आहे. दरम्यान सोलापूर बस स्थानकात बसेस सेवा पूर्णपणे बंद करण्यात आल्याने स्थानक परिसरात सर्वत्र शुकशुकाट दिसून आला. यावेळी अनेक प्रवाशांना स्थानकात तात्काळ बसावे लागल्याचे चित्र दिसून आले. मराठा आरक्षण आंदोलनाला गालबोट लागले असून मोहोळ तालुक्यात बंद पाळण्यात आल्याने सर्वत्र शुकशुकाट दिसून आला. मराठा आरक्षणाचा मुद्दा आता चांगलाच पेटला असून याचे पडसाद शहर जिल्ह्यात उमटत आहेत. सोलापूर शहराच्या लगत असलेल्या मोहोळ तालुक्यात आरक्षण आंदोलनाला पाठिंबा देत विविध व्यापारी वर्गातून कडकडीत बंद पाळण्यात आला. मोहोळ तालुक्यातील विविध ठिकाणी बंदचा परिणाम दिसून आला. दरम्यान या बंदमुळे सर्वत्र शांतता आणि शुकशुकाट पाहावयास मिळाला. मराठा आरक्षणासाठी मराठा आंदोलनकर्त्यांनी सोलापुरात रेल रोको केला. यावेळी विविध घोषणा देत मराठा आरक्षणाची मागणी लावून धरली. राज्यभर मराठा आंदोलन चिघळत चालले आहे. मराठा आरक्षणासाठी आंदोलनकर्ते आता रस्त्यावर उतरत आहेत. यापूर्वी शांततेत झालेले आंदोलन आता उग्र स्वरूप घेताना दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर शहरात आंदोलनकर्त्यांनी रेल्वे रुळावर ठिय्या मांडत रेल रोको आंदोलन केले. दरम्यान आंदोलनकर्ते युवकांनी रेल रोको करत मराठा आरक्षणाची मागणी लावून धरली. यावेळी पोलिसांनी आंदोलनकर्त्या युवकांना रेल्वे रुळावरून उठवले. कशा प्रकारचं आंदोलन होतं आणि काय प्रकारचा रोष? गेल्या 40 वर्षापासून या महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षणासाठी इथं आंदोलन चालू आहे. 1981 साली कैलासवासी आमदार अण्णासाहेब पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी पहिलं बलिदान त्यांनी दिलं. गेल्या 6 वर्षात 58 मूक मोर्चे तिथं काढण्यात आले. 50 मराठा समाज बांधवांनी आत्महत्या केली. हे सरकार रात्रीतून 2 वाजता शपथविधी घेत आहे, राष्ट्रपती उठवत आहे. हे सरकार वेगवेगळ्या पक्षातले आमदार चोरून पक्षातले प्रमुख लोक हे करतात. मग माझी ह्या राज्य सरकारला एक असं आव्हान आहे की तुम्ही राज्य सरकार असेल, विरोधी पक्ष असतील, केंद्रात सुद्धा तुमचं सरकार आहे, तुम्ही एकत्र मराठा आरक्षणावर निर्णय का बरं घेत नाही? काल एकनाथ शिंदे यांनी वक्तव्य केले की ह्याच्या मागं कोणाचं तर हात आहे. साहेब, गेल्या 50 वर्षापासून जे मराठा समाजाचा आवाज दाबला आहे, आज ते रोड रस्त्यावर आलेला आहे. एका आमदाराला सुद्धा ह्या मराठा समाज राज्यात फिरून देईना. तुम्ही चुकीचं वक्तव्य करून ह्या महाराष्ट्रातलं वातावरण गोडू करण्याचा प्रयत्न करू नका. येणाऱ्या काळात मराठा क्रांती मोर्चा तुमच्या घराच्या बाहेर तुमच्या विरोधात सुद्धा आंदोलन करायला मागं पुढं बघणार नाही. मी तमाम महाराष्ट्रातल्या मराठा समाजाच्या युवकाला आवाहन करतो, कोणीही आत्महत्या करू नका. जसं त्या सदावताची गाडी फोडली तसं तुम्ही ह्या राज्यकर्त्यांचे ज्यांनी आरक्षणाला विरोध केलाय, छगन भुजबळ असतील, वडेट्टीवार असतील, सदाभाऊ खोत असतील, ह्यांचे गाड्या फोडा, ह्यांचे कपडे पाडा, पण आत्महत्या करू नका. मी तात्काळ या राज्य सरकारला आवाहन करतो, तुम्ही विशेष अधिवेशन बोलवा, तज्ज्ञांना बोलवा, तुम्ही मराठा समाजाला ओबीसी मधनं कुंभीपत्र देऊन ओबीसी मध्ये समाविष्ट करा. अन्यथा मराठा क्रांती मोर्चाने आज जसं रस्त्यावर रेल रोको केलेलं आहे, ह्याच्या पुढे मराठा क्रांती मोर्चाचे त्याने गनिमिकांना मोठं आंदोलन उभा करण्यात येईल. राज्यामध्ये मराठा आरक्षणाचा वणवा पेटला असताना सोलापूर शहरातील अक्कलकोट रोडवर टायर जाळून सरकारचा निषेध नोंदवण्यात आला. शहरातील अक्कलकोट रोडवर मराठा आंदोलकांनी आरक्षणाच्या मागणीसाठी टायर जाळून रास्ता रोको आंदोलन केले. अचानकपणे केलेल्या या रास्ता रोको आंदोलनामुळे अक्कलकोट रोडवर वाहतूक जाम झाली होती. दरम्यान रोडवर टायर जाळल्याने सर्वत्र आगीचे लोट उठले होते. अग्निशामक वाहन उशिरा दाखल झाल्याने पोलिसांनीच जाळलेले टायर विझवण्याचे प्रयत्न केल्याचे दिसून आले. यावेळी आंदोलनकर्त्यांनी आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील असा इशारा दिला. कुशल बसलेला आहे, त्याच्या समर्थनार्थ आणि सरकारच्या निषेधार्थ आम्ही रस्ता रोको आंदोलन पुकारलेलं आहे. जो पण मराठ्यांना आरक्षण मिळत नाही, हे तो सिर्फ झाकी है, पिक्चर अभी बाकी है. आजपासून आम्ही मराठा बांधव सगळे रस्त्यावर उतरलेले आहेत. सरकारनं आमचा इशारा समजावा की आज मराठा क्रांती राष्ट्रीय छावा संघटना याच्या मार्फत आम्ही रस्ता रोको करत आहे. आमच्या वेळोवेळी मागण्या देऊन आम्ही निवेदन देऊन आम्ही वैतागलोय. आता सरकारला निर्वाळीचा इशारा देतो की जो पण आम्हाला आरक्षण मिळत नाही तो पण हे असंच चालणार. आता फक्त रस्ता रोको केलाय. आम्ही 96 कुळी मराठा आहोत, आम्हाला कुणबी प्रमाणपत्र नको म्हणणाऱ्या तरुणावर मराठा आरक्षण आंदोलकांनी ऑइल टाकले आहे. याशिवाय त्याला उठाबशा देखील काढायला लावल्या.
मराठा आरक्षण आंदोलकांनी राज्यातील विविध भागात आक्रमक रूप घेतल्याचं दिसून आलं. बीड, छत्रपती संभाजीनगरमध्ये मराठा आरक्षण आंदोलक आक्रमक झाल्याच्या घटना घडल्या आहेत. या पार्श्वभूमीवर सोलापूरमध्येही अशीच घटना घडली आहे. आम्ही 96 कुळी मराठा आहोत, आम्हाला कुणबी प्रमाणपत्र नको म्हणणाऱ्या तरुणावर मराठा आरक्षण आंदोलकांनी ऑइल टाकलं आहे. याशिवाय त्याला उठाबशा देखील काढायला लावल्या. प्रताप कांचन या तरुणाने तो 96 कुळी आहे, आम्हाला कुणबी प्रमाणपत्र नको असं विधान केलं होतं. या तरुणाला सोलापूरमधील मराठा आरक्षण आंदोलकांनी उत्तर दिलं आहे. प्रताप कांचन या तरुणाच्या अंगावर मराठा बांधवांनी ऑइल टाकलं. प्रताप कांचन आणि सुनील नागणे यांनी काही दिवसांपूर्वी मुंबईमध्ये पत्रकार परिषद घेत कुणबी मराठा प्रमाणपत्राला विरोध केला होता. प्रताप कांचन यांनी आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्याकडून पैसे घेऊन अशा पद्धतीचे विधान केले असल्याचा आरोप मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. मराठा क्रांती मोर्चाचे राम जाधव यांनी मनोज जरांगे पाटील गेल्या 2 महिन्यांपासून आंदोलन करत आहेत असं म्हटलं. इतर संघटना देखील आंदोलन करत आहेत. प्रताप कांचन आणि सुनील नागणे यांनी मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक असल्याचं, कुणबी प्रमाणपत्र नको असल्याचं सांगितलं. त्यामुळे ऑइल टाकल्याचं राम जाधव यांनी म्हटलं. प्रताप कांचन या तरुणाला मराठा आंदोलकांनी जाब विचारला. यावेळी प्रताप कांचनने मराठा समाज आणि मनोज जरांगे पाटील यांची माफी मागितली आहे. तानाजी सावंत शब्दावरती आहे असं नाटक करतात. मुंबईमध्ये पत्रकार परिषद घेतात. त्यांच्या पाठीमागे समाजाचा माणूस सोडा, यांच्या कुटुंबाचाही माणूस करूया. यांचा अभ्यास शून्य आहे. तानाजी सावंत यांना पैसे देऊन पुढे पाठवतात. त्याच्याने तानाजी सावंतचा पण निषेध आणि यांचाही निषेध. गेल्या 15 दिवसात गेल्या 15 दिवसात पैसे देताना ज्यांचे व्हिडिओ पण आहेत तानाजी सावंत पासून. मराठा आरक्षणासाठी गेल्या 15 दिवसात 9 ते 10 लोकांनी इथं आत्महत्या केल्यात. महाराष्ट्रातून प्रत्येक शहरामध्ये आरक्षणासाठी आंदोलन चालू आहे. आणि या महाराष्ट्रातून सुनील नागणे आणि प्रताप कांचन मराठा समाजाला कुणबीचे दाखले देऊ नका म्हणून विरोध करतात, मीडियाला मुलाखत देतात. ह्यांच्या गल्लीतला एक माणूस यांच्या मागे नाही आणि ह्यांनी समाजाची दिशा ठरवत आहेत. आज आम्ही वाईल ओतलंय. प्रताप कांचन ह्याच्या पुढे जर समाजाच्या विरोधात तुम्ही गेला तर तुम्हाला या सोलापूर शहरामध्ये आम्ही मराठा क्रांती मोर्चा राहून देणार नाही. एक मराठा, एक मराठा. संजय कोकाटे यांनी मोडणीम येथे सुरू असलेल्या मोडणीम जिल्हा परिषद गट गावनिहाय बेमुदत साखळी उपोषण आणि अन्नत्याग आंदोलनास भेट दिली. शिवसेना माढा लोकसभा संपर्क प्रमुख संजय कोकाटे यांनी मोडणीम येथे सुरू असलेल्या मोडणीम जिल्हा परिषद गट गावनिहाय बेमुदत साखळी उपोषण आणि अन्नत्याग आंदोलनास भेट दिली. यावेळी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून सकल मराठा समाजाच्या आंदोलनास पाठिंबा देत त्यांनी तडकाफडकी शिवसेना नेतेपदाचा राजीनामा जाहीर केला. त्यानंतर 1 मराठा लाख मराठा अशा प्रकारच्या घोषणा देण्यात आल्या. आणि आज या ठिकाणी आल्यानंतर मला सांगितलं गेलं की सगळ्या पुढाऱ्यांना जे राजकारणात आहेत त्यांना हे आंदोलन ठिकाणी येण्यास बंद आहे. पण मी तुम्हाला या ठिकाणी हे सांगतो की मी माझ्या शिवसेनेच्या संपर्क प्रमुख पदाचा राजीनामा देत आहे. परंतु तुमच्याबरोबर या आंदोलनाला आपल्या सगळ्यांना आरक्षण पाहिजे, परंतु मनोज जरांगे पाटलासारख्यांना गमावून आरक्षण घेऊन आपल्याला काय उपयोगाचं नाही. म्हणून आपण त्यांच्यावरती त्यांनी पाणी घ्यावं ह्या प्रकारचा सुद्धा सगळ्यांनी त्यांना विनंती त्या ठिकाणी केली पाहिजे. आणि 1980च्या दशकापासून साधारणतः मराठा समाज हा आरक्षण मागतोय. परंतु वरचीवर वाढती लोकसंख्या, घरामध्ये होणारे क्षेत्र कमी आणि शेतीमध्ये शाश्वतता नसल्यामुळं आज मराठा समाज हा तरुण हे भरकटल्यासारखा झालाय. त्यांना कुठल्याही प्रकारचं सहाय्य कुठे मिळत नाही. आपल्यापेक्षा कनिष्ठ शिकलेल्या माणसाच्या हाताखाली काम करावं लागतं. आणि म्हणून मी सांगतो की मी समाजसेवा म्हणून राजकारण करतो. राजकारण काही माझा व्यवसाय नाही. त्यामुळे आज मी तुम्हाला सगळ्यांना शब्द देतो की या समाजासाठी मी ह्या पदाचा त्याग करत आहे
आणि तुम्हाला सगळ्यांना माझा स्वभाव माहीत असेल की आता कुटुंब प्रकार आहे का वगैरे मी बदलणारा माणूस नाही. मी राजीनामा दिला की राजीनामा दिला. आणि पुन्हा दुसरी एक विनंती करतो की आपल्याला राजकारण करायला अनेक दिवस आहेत. मी पण या स्थानिक आमदारांचा टोकाचा विरोधक आहे, परंतु त्यांच्या हातून जी काही एखादी चूक झाली असेल, अनावधानानं झाली असेल, त्याच्यावरती सुद्धा सोशल मीडियावरती टीका होऊ नये. कारण आपण आपल्या समाजाची एकी नाही हे चित्र पहिल्यांदा समाजासमोर घेतोय. मी त्यांना सोडलेलं आहे किंवा सोडणार आहे असं नाही, परंतु त्यांनी एकदा दिलगिरी व्यक्त केल्यानंतर त्या ठिकाणी सोशल मीडियावरती त्या गोष्टीचा वापर होऊ नये अशी माझी मराठा सर्व तरुण मंडळांना विनंती आहे. आपण सगळ्यांनी एक दिलाने जर राहिलो तरच आपल्याला आरक्षण मिळेल. आपण जर आपल्या आयुष्यात एखाद्याच्या विरोधातली विनंती ह्या आंदोलनामध्ये काढत बसलो किंवा कुठल्या पार्टीनं आम्ही काहीतरी बोललो म्हणून आमच्याच पार्टीची सगळ्या ठिकाणी आंदोलन करायची असाही प्रकार केला तर तो प्रकार चांगला नाही आपल्या समाजाच्या दृष्टीनं. येत्या 2-3 दिवसामध्ये शासन निर्णय घेऊनच त्यांना घ्यावाच लागेल. आज त्यांना या सगळ्यांना आंदोलनाची झळ काय आहे ते आपण सगळे बघत आहात. कुठला कार्यक्रम होऊ शकत नाही आणि उद्या जर शासकीय कार्यालय बंद करण्याचा निर्णय मराठा समाजाने घेतला तर हे महाराष्ट्राला परवडणार नाही. त्यामुळे आपण आपल्याला आरक्षण मिळावं याचबरोबर जरांगे पाटलांनी पाणी घ्यावं आणि शंभू महादेव त्यांच्या आरोग्याकडे लक्ष ठेवावं अशा सोमवार दिवशी आपण सगळे मिळून प्रार्थना करूया. आणि पुन्हा एकदा मी सांगतो की राजकारण अर्थकारण हे सगळे सेवक मी सुरुवातीला समाजाबरोबर आहे आणि शेवटपर्यंत समाजाबरोबर आहे. माध्यमिक शिक्षण विभागाकडून गावातील माती विद्यार्थ्यांच्या हातात घेऊन मोबाईलवर सेल्फी घेऊन गुगल ड्राईव्हवर अपलोड करून मेरी मिट्टी मेरा देश या अभियानात सहभाग नोंदवण्याचे आवाहन शिक्षणाधिकारी तृप्ती अंधारे यांनी केले आहे. देशासाठी बलिदान दिलेले शहीद जवानांच्या स्मृतीला उजाळा देण्यासाठी आणि त्यांना वंदन करण्यासाठी मेरी मिट्टी मेरा देश हे अभियान राबवण्यात येत असून त्या अंतर्गत माध्यमिक शिक्षण विभागातून गावातील माती विद्यार्थ्यांच्या हातात घेऊन मोबाईलवर सेल्फी घेऊन गुगल ड्राईव्हवर अपलोड करायची आहे आणि मेरी मिट्टी मेरा देश या अभियानात सहभाग नोंदवायचा आहे अशा सूचना प्रधान सचिवांनी दिल्या आहेत. मेरी मिट्टी मेरा देश हे अभियान म्हणजे देशसेवेचे काम असून सोलापूर जिल्ह्यातील विद्यार्थी, शिक्षक आणि गावातील इतर लोकांना या अभियानात सामावून घेऊन हे अभियान प्रभावीपणे राबवावे असे आवाहन जिल्ह्यातील सर्व माध्यमिक मुख्याध्यापकांना शिक्षणाधिकारी तृप्ती अंधारे यांनी केले आहे. सोलापूर जिल्ह्यातील सर्व माध्यमिक विभागात कार्यरत असणाऱ्या मुख्याध्यापकांना याद्वारे सूचित करू इच्छिते की मेरा माटी मेरा देश या उपक्रमांतर्गत माननीय प्रधान सचिव शालेय शिक्षण यांनी स्वतः 2 वेळा विसी घेतली आहे आणि आपल्या सगळ्यांना प्रत्येक विद्यार्थ्याचा एक सेल्फी आपल्या हातातली गावातली माती घेऊन एक छान सेल्फी काढून दिलेल्या गुगल ड्राईव्ह लिंकवर आणि जो एक मोबाईल नंबर आपल्या सगळ्यांना संपर्क क्रमांक दिलेला आहे त्याच्यावर आपल्याला अपलोड करायचा आहे. परंतु आज रोजी सोलापूर जिल्ह्यातील शाळांचं काम या मेरा माटी मेरा देशच्या सेल्फी अपलोडिंगमध्ये खूप कमी प्रमाणात आहे. तर ही बाब मला वाटतं अतिशय गंभीर आहे. तर सर्व मुख्याध्यापक, शिक्षक, संस्थाचालक आपल्या सर्वांना याद्वारे विनंती करते की हे देशसेवेचं काम आहे, आपल्या देशाप्रतीचं काम आहे आणि मला वाटतं की हे प्रत्येक काम देशासाठी करणं म्हणजे ही देशसेवा असते. तर आपल्या सेल्फी, आपल्या प्रत्येक विद्यार्थ्याचा सेल्फी लोड करून आपल्या सोलापूर जिल्ह्याचं 100% प्रतिनिधित्व या इतक्या चांगल्या उपक्रमामध्ये आपण सर्वजण कराल अशी आपल्या सगळ्यांकडून अपेक्षा व्यक्त करते. आणि तात्काळ 2 दिवसामध्ये आपल्या 100% विद्यार्थ्यांचे, शिक्षकांचे आणि इतर परिसरातल्या पण ज्यांना ज्यांना आपल्याला प्रोत्साहित करता येईल त्या सर्वांचे सेल्फी आपण तात्काळ अपलोड करावेत आणि मेरी माटी मेरा देश या उपक्रमांतर्गत सोलापूर जिल्हा राज्यामध्ये प्रथम यावा ही अपेक्षा व्यक्त करते. सलगर वस्ती मराठा समाजाकडून मराठा आरक्षणासाठी भव्य लॉंग मार्च काढून चक्री उपोषणास पाठिंबा देण्यात आला. आमरण उपोषणाला बसलेले मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजात सरसकट कुणबी प्रमाणपत्र या मागणीसाठी अन्नत्याग केला आहे. गेल्या 6 दिवसांपासून त्यांनी काहीही घेतलेले नाही. त्यांची प्रकृती अस्वस्थ आहे तरीही सरकारकडून मराठा आरक्षणाबाबत कोणतीही पावले उचलली नाहीत. संपूर्ण राज्यात आंदोलकांनी राजकीय नेते व आमदार, खासदार यांना गावबंदी केली आहे.
शांततेत चाललेल्या आंदोलनास काही ठिकाणी हिंसक वळण लागत आहे, तरी लवकरात लवकर मराठा समाजास ओबीसी मधून कुणबी हे प्रमाणपत्र देऊन जरांगे पाटील यांनी केलेल्या चक्री उपोषणास पाठिंबा देण्यासाठी सकल मराठा समाज सलगर वस्तीकडून छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास वंदन करून पायी चालत लॉंग मार्च करण्यात आला. मराठ्यांना सरसकट कुणबी दाखले देण्याची मागणी समाजाच्या वतीने करण्यात आली. जय भवानी, जय शिवाजी, मराठ्यांना आरक्षण मिळालेच पाहिजे या घोषणांनी परिसर दणाणून गेला. पूनम गेट जिल्हा परिषद येथे सकल मराठा समाज बांधव चक्री उपोषणास बसला आहे. त्यांना सलगर वस्ती मराठा समाजाकडून पाठिंबा देऊन उपोषण स्थळी उपोषणाला बसले. यावेळी उपस्थित समाजाच्या वतीने राजाराम मस्के यांनी मनोगत व्यक्त केले. महिलांच्या वतीने शेषाताई वराडे यांनी भावना व्यक्त केला. ॲडव्होकेट चंद्रकांत सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली शांततेत आंदोलन केले. यावेळी रविचंद्र ठोके, मारुती चव्हाण, सुनील चव्हाण, प्रमोद लोखंडे, हरी चव्हाण, आदिनाथ चव्हाण, अर्जुन साठे, संभाजी चव्हाण, विनायक सावंत, नंदकुमार कामठे, नंदू सावंत, रवी शिंगाडे, मयूर माने, परशुराम पवार, धनवा माने, शुभम जाधव, कल्याणी शिंगाडे, संजय चव्हाण, भैया चव्हाण, समस्त सलगरवाडी समाज बांधव उपस्थित होते. या आंदोलनास राष्ट्रवादी महिला शहराध्यक्षा सुनीता रोटे, राष्ट्रवादी शहराध्यक्ष अक्षय वागसे, शिवसेना शिंदेगड जिल्हाध्यक्ष उमेश गायकवाड, डॉक्टर दादाराव रोटे यांनीही सलगर वस्तीतील इतर समाजाच्या वतीने मराठा आरक्षण आंदोलनास जाहीर पाठिंबा दिला व या उपोषण स्थळी आंदोलनास ठिय्या मांडला. घोषणा द्या, घोषणा. कोण म्हणतात एक मराठा, एक मराठा, एक मराठा, एक मराठा. लाख मराठा. जिल्ह्यातील वळसंग येथील ग्रामपंचायत निवडणूक चुरशीने होत असल्याचे दिसून येत आहे. तर वळसंग गावचा नवीन कारभारी कोण याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. लोकांमधून थेट सरपंच निवड आणि शासनाकडून मिळत असलेला थेट निधी यामुळे जिल्ह्यातील वळसंग येथील ग्रामपंचायत निवडणूक चुरशीने होत असल्याचे दिसून येत आहे. तर वळसंग गावचा नवीन कारभारी कोण याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. दक्षिण सोलापूर तालुक्यातील वळसंग येथील अक्कलकोट विधानसभा मतदारसंघात येणाऱ्या वळसंग गावचा नवा कारभारी म्हणजेच नवा सरपंच कोण याकडे सध्या अक्कलकोटसह दक्षिण सोलापूर तालुक्याचे लक्ष लागून आहे. नवागडी नवाराज अशी परिस्थिती सध्या वळसंग ग्रामपंचायत निवडणुकीच्या प्रचारादरम्यान दिसून येत आहे. गेली अनेक वर्ष सरपंच पद भूषवणारे माजी सरपंच श्रीशैल दुधगी यांच्या नेतृत्वाखाली चौडेश्वरी ग्रामविकास पॅनलने आपली संपूर्ण प्रचार यंत्रणा कामास लावून विकास कामांच्या जोरावर आपण संपूर्ण पॅनल विजयी होऊ असा दावा त्यांनी केला. आमचे मूळ कारण आहे की सर्व धर्म समाभावात आहे. त्यामुळे सर्व जातीच्या धर्माच्या लोकांना आम्ही एकत्रित करत असतो कुठल्याही इलेक्शनमध्ये.
आम्ही विकासाच्या मुद्द्यावर जास्त भर देतो. आम्ही विकास झाला तरच लोक आम्हाला मत देते ते ह्याच्यामुळे आम्ही 100% निवडून येईल असं खात्री आमच्या पॅनलला आहे. आतापर्यंत तुम्ही विकास कामं केलेत, आता ह्याच्या पुढे कुठली कामं करायची ती राहून गेले असं वाटतं तुम्हाला? राहून गेल्यामुळे तर गावात तर सगळं बंद गटर 90% पूर्ण झालेलं आहे. राहिलेलं 75% आमचं CC रोड पूर्ण झालेलं आहे. आता राहिले पाणी पेस्टम होतं गेल्या पंचवार्षिक योजनेमध्ये आम्ही आश्वासन दिलं होतं की लोकांना ते काम पूर्ण करायचं म्हणून आम्ही 70% 80% ते सुद्धा काम चालू आहे आता. त्यामुळे आमचे विजय निश्चित आहे. एवढं बोलून मी गेल्या अनेक वर्षांपासून वळसंग गावच्या विकासासाठी जिल्हास्तर तसेच राज्यस्तरावरून सर्वाधिक निधी खेचून आणून वळसंग गावचा विकास साधला असल्याचेही यावेळी सरपंच पदाचे दुधी उमेदवार यांनी सांगितले. यावेळी माजी सरपंच महादेव होटकर आणि अनिल बर्वे यांनी विकास कामांच्या जोरावर चौडेश्वरी ग्रामविकास पॅनल या निवडणुकीत निश्चित विजयी होईल असा दावा केला. सध्या चौडेश्वरी ग्रामविकास पॅनलचा होम टू होम प्रचार करण्यात येत असून मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचेही सांगण्यात आले. एकंदरीत सरपंचाच्या निवडणुकीसाठी युवा उद्योजक सिद्धेश्वर मोरे, माजी सरपंच श्रीशैल दुधगी, माजी ग्रामपंचायत सदस्य जगदीश अंटत, प्रसाद बाबानगरे सरपंच पदासाठी निवडणुकीच्या आखाड्यात उतरल्याने निवडणूक चुरशीने होणार असल्याचे दिसून येत आहे. मी अनिल रवींद्र बर्वे इथं वळसंग गावातील मतदार आहे आणि गेल्या पंचवार्षिकमध्ये जे आता चौडेश्वरी ग्रामविकास पॅनल आहे आम्ही त्यावेळेला दुधी काकांच्या विरोधात होतो, परंतु दुधी काकांनी या पंचवार्षिकमध्ये एवढं कामं केले की ते कामांनी संतुष्ट होऊन आम्ही दुधी काकांच्या पॅनलमध्ये विस्तारक होऊन त्यांच्यामध्ये सामील झालो आणि त्याच्यामुळं काकांच्या आणि आमच्या सर्वांच्या बळीला एकी मिळालं आहे आणि नागरिकांमधून पण समाधान व्यक्त होत आहे की बाबा पाणी पुरवठ्याची योजना बघा कुठलंही काम केलं तर 100% काम सांगितलं तर पूर्ण होऊ शकत नाही. 80% काम काकांनी गावातील प्रमुख रस्ते असू दे, महामार्ग असू दे, इथं आपल्या गावातील प्रमुख जाणारे रस्ते असू दे ते कुठल्याना फंडातून आणून ते पूर्ण केलेलं आहे. काही राहिले असतील हदवाड भाग आहेत. आता सोलापूरला तुमचं कसं हदवाड वळसंगच्या काही व आता झोपडपट्टी जाऊन तिकडे वाढलेलं जागा नसल्यामुळं त्यामुळे त्याही भागाचं काम येत्या पंचवार्षिकमध्ये पूर्ण करतील म्हणून काकांचं एक विजन आहे. आणि आत्ता सरांनी सांगितलं की आपलं चौडेश्वरी बाळबट्टल हे सर्वात मोठं यात्रा असते आमची गावची आणि सर्व जाती धर्मामध्ये मिळून असल्यामुळं त्याला ते बाळबट्टल रस्ता ते मशाळभूमीचं रात्री जात असतात 60% काम झालेलं 40% उरले तेही पूर्ण करण्याचं विजन आहे. आणि सर्वात कळीचा मुद्दा म्हणजे आमच्या गावाला पाण्याचा प्रश्न मोठा होता. ते पाण्याचा प्रश्न आम्ही गेल्या वेळेस ज्यावेळेस प्रश्नासाठी काकांच्या विरोधात होतो ते काकांनी 10 कोटीची योजना जलजीवन अंतर्गत वळसंगला मंजुरी झाली आणि 80% काम झालं. फक्त त्याचं टेस्टिंग बाकी राहिलं आहे आणि त्याच्या माध्यमातून वळसंगकरांना शुद्ध पाणी फिल्टर पाणी मिळणार आहे. आणि हे सर्वात मोठी आम्हाला जमेची बाब आहे, कारण काकांनी कुठल्याच समाजाला दुखवलं नाही की एखादा प्रश्न राहतो, परंतु त्याच्यामुळं नागरिकांनी 100% म्हणलं की ह्या चौडेश्वरी ग्रामविकास पॅनलला 100% यश घवघवीत मिळेल अशी नागरिकांमधून व्यक्त आहे. विरोधकांनी जरी किती टीका केलं तर लोक सुजाण आहेत, कुणाच्या कसं आमिषाला बळी पडायचं नाही ते लोकांना माहीत आहे. आणि 100% चौडेश्वरी ग्रामविकास पॅनल सर्वच्या सर्व 17चे उमेदवार आणि सरपंच पदासहित निवडून येतील अशी. बारहाळी येथे सकल मराठा समाजाच्या वतीने पुकारलेल्या बारहाळी बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. सरकारला दिलेली मुदत संपल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे आमरण उपोषण सुरू केले आहे. त्यांच्या समर्थनार्थ बारहाळी येथे सकल मराठा समाजाच्या वतीने पुकारलेल्या बारहाळी बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. लहान मोठे व्यापारी प्रतिष्ठाने बंद होती. आंदोलकांनी राष्ट्रीय महामार्ग 161 वर टायर जाळून वाहतुकीसाठी बंद करून प्रचंड घोषणाबाजी केली. मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे व समाजाचा योद्धा मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देत मतदानावर बहिष्कार तसेच कुठल्याही पक्षाच्या नेत्यांना गावात प्रवेश करू देणार नाही असे मराठा समाज बांधवांनी सांगितले. या आंदोलनात बाराळीसह परिसरातील समस्त मराठा बांधव उपस्थित होते. मुक्रमाबाद पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भालचंद्र तिडके, पोलीस उपनिरीक्षक गजानन काळे, गजानन कागणे यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. सर्व महाराष्ट्र बंद असल्यामुळं बाराळीवासीतील सकल मराठा बांधव आणि इतर जातीतील सर्व बांधव या मोर्चासाठी किंवा बंदसाठी सहकार्य करत आहेत. मनोज जरांगे पाटील या ठिकाणी आज 7वा दिवस आहे. ते आपली आहुती देण्यासाठी ते तयार आहेत. ज्या काळामध्ये मराठा बांधव हा सगळ्यांना देण्यासारखा होता त्यावेळेस त्यांना आरक्षणाची गरज नव्हती, पण आज परिस्थिती तशी राहिलेली नाही. आज 10 एकर तर 2 एकरला आलेला आहे आणि त्यांना मराठा आरक्षणाची गरज आहे.
आम्ही आमच्या हक्काचं आरक्षण मागतो, कुणाचं आम्ही मागून घेत नाहीत किंवा काढून घेत नाहीत, तरी आम्हाला आमच्या हक्काचं आरक्षण देण्यासाठी सरकारला विनंती करत आहोत. सरकार जरी देत नसेल तर आम्ही घेतल्याशिवाय सोडणार नाही आणि मनोज जरांगे पाटलांना सहकार्य करण्यासाठी, सपोर्ट करण्यासाठी आम्ही या ठिकाणी रास्ता रोको केलेले आहोत. बाराळी बंदची हाक दिलेली आहे. सर्व जाती धर्मातील व्यक्तींनी आमच्या या बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद दिलेला आहे आणि त्याबद्दल आम्ही बाराळीवासियांचं ऋण व्यक्त करतो आणि असंच शांततेमध्ये आम्ही आमचं आंदोलन दिवसभर पूर्ण चालू ठेवणार आहोत. वाशी येथील 6000 रणरागिणींचा कॅन्डल मार्च काढण्यात आला. वाशी येथे सकल मराठा समाजातर्फे मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून 25 ऑक्टोबर पासून मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणास पाठिंबा देण्यासाठी वाशी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात सकल मराठा समाज वाशीच्या वतीने 26 ऑक्टोबर पासून साखळी उपोषण सुरू केले आहे. 6 दिवस झाले शासन गप्प आहे. अद्यापपर्यंत काहीही निर्णय नाही. वाशी येथे मात्र उपोषणास पाठिंबा देण्यासाठी पहिल्याच दिवशी पुरुषांचा कॅन्डल मार्च काढण्यात आला. त्यानंतर महिलांचे लाक्षणिक उपोषण, ज्येष्ठ नागरिकांचे लाक्षणिक उपोषण, रिक्षाचा मोर्चा, व्यापारी संघटनेने आपला व्यवहार बंद ठेवून लाक्षणिक उपोषण, ब्राह्मण संघटनेचा पाठिंबा असे विविध उपक्रम राबवून शेवटी 30 ऑक्टोबर रोजी वाशी येथील 6000 रणरागिणींनी कॅन्डल मार्चमध्ये सहभागी घेऊन आम्हीही मागे नाहीत हे वाशीकरांना दाखवून दिले. गावातून शिवाजीनगर, वर्तक चौक, वाणी गल्ली, लक्ष्मी रोडने कॅन्डल मार्च काढण्यात येऊन शेवटी शिवाजी चौकात समारोप करण्यात आला. यावेळी सावित्री जाधव, अंजली उंद्रे यांनी कडाडून शासनाविरुद्ध आवाज उठवला व आरक्षण आमच्या हक्काचे नाही, कोणाच्या बापाचे, का देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही अशा घोषणा देऊन वाशीचा परिसर दणाणून सोडला. त्यांच्या भाषणातून शासनाविरुद्ध तीव्र चीड असल्याचे दिसून आले. त्यातच वाशी येथील 7 युवकांनी आमरण उपोषण सुरू केल्याने मोठ्या प्रमाणात असंतोष निर्माण झाला आहे. एकंदरीत सकल मराठा समाजाला वाशी शहरातून विविध प्रकारे फार मोठा पाठिंबा मिळत असल्याचे दिसून येत आहे. पारगाव तालुका वाशी येथील माजी सरपंच, माजी जिल्हा परिषद सदस्य आणि भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष महादेवराव आखाडे यांनी मराठा आरक्षण मिळावे म्हणून शासनाकडे मागणी केली. पारगाव तालुका वाशी येथे माजी सरपंच, माजी जिल्हा परिषद सदस्य व भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष महादेवराव आखाडे यांनी वाशी तहसीलदार यांना 30 ऑक्टोबर रोजी मराठा समाजाला आरक्षण देण्याची त्वरित कार्यवाही करावी अशा प्रकारचे निवेदन दिले. निवेदनात असे म्हटले आहे की वाशी तालुक्यात प्रत्येक गावात सकल मराठा समाजातर्फे लाक्षणिक उपोषणासह वेगवेगळे आंदोलन चालू आहे. त्या आंदोलनाची दखल घेऊन शासनाने मराठा समाजाला त्वरित आरक्षण द्यावे अशी मागणी केली आहे. निवेदन महादेव आखाडे, सतीश मोरे, अंकुश मोरे, बळीराम जगताप, अशोक जाधव, बापूसाहेब पाटील मांडवा, श्रीराम तावरे पिंपळगाव, रामहरी सुके दहिफळ, अमित कोळी, प्रकाश आटोळे, रवींद्र खाडे, महेश कोळी, सरपंच पोपट बळी यांच्या स्वाक्षरीने निवेदन दिले आहे. निवेदनाचा पेशकार तावरे यांनी स्वीकार करून शासनाकडे पाठवण्याचे आश्वासन दिले. निवेदन देताना मोठमोठ्या घोषणा देऊन तहसीलदार कार्यालय दणाणून सोडले. सोलापूर, तुळजापूर, धाराशिव रेल्वे मार्गासाठी उत्तर सोलापूर तालुक्यातील काही गावांचे भूसंपादन निवाडा होऊनही अद्यापपर्यंत बाधित शेतकऱ्यांना नोटिसा का दिल्या जात नाहीत, याबाबत जिल्हाधिकारी आणि भूसंपादन अधिकारी यांनी खुलासा करावा अशी मागणी बाधित शेतकरी वर्गातून जोरदारपणे केली जात आहे.
सोलापूर तुळजापूर धाराशिव रेल्वे मार्गासाठी उत्तर सोलापूर तालुक्यातील काही गावचे भूसंपादन निवाडा 15 दिवसांपूर्वी घोषित होऊनही अद्यापपर्यंत बाधित शेतकऱ्यांना उत्तर सोलापूर भूसंपादन अधिकारी यांच्याकडून नोटीस का दिल्या गेल्या नाहीत याबाबत बाधित शेतकरी वर्गातून उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे। याबाबत जिल्हाधिकारी व भूसंपादन अधिकारी यांनी खुलासा करावा अशी मागणी बाधित शेतकरी वर्गातून केली जात आहे। रेल्वे सुधारणा अधिनियम 2008च्या 20 फ नुसार नुकसान भरपाई निवाडा गेल्या 16 ऑक्टोबर रोजी घोषित झाला असून अद्याप भूसंपादित शेतकऱ्यांना नोटीस पाठवल्या गेल्या नाहीत। यामध्ये विलंबाची कारणे काय आहेत, जाणून बुजून अधिकारी चालढकल करत आहेत का याचा खुलासा करावा अशी मागणी जोरदारपणे केली जात आहे। निवाडा घोषित झाल्यापासून 48 तासात नोटीस देणे आवश्यक असताना 15 दिवस होऊनही अद्याप शेतकऱ्यांना भूसंपादन मोबदला देण्याबाबत प्रलंबित ठेवायचा हेतू काय, जाणून बुजून अधिकारी चालढकल करत असल्याचा आरोप बाधित शेतकरी वर्गातून केला जात आहे। केंद्र व राज्य सरकार जलद गतीने महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीचे तीर्थक्षेत्र तुळजापूर रेल्वेच्या नकाशावर आणण्यासाठी कटिबद्ध असताना अधिकारी एवढे सुस्त कसे असा विषय चर्चिला जात आहे। मौजे इटकळ आणि बाभळगाव येथे सकल मराठा समाज बांधवांच्या वतीने आरक्षणाविषयी राष्ट्रीय महामार्गावर तीव्र आंदोलन करण्यात आले। तुळजापूर तालुक्यातील मौजे इटकळ व बाभळगाव येथे सकल मराठा समाज बांधवांच्या वतीने आरक्षणाविषयी राष्ट्रीय महामार्गावर तीव्र आंदोलन करण्यात आले। मराठा आरक्षण योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ ग्रामीण भागातील सकल मराठा समाज आरक्षणाविषयी आक्रमक झाल्याचे दिसून येत आहे। मंगळवार दिनांक 31 ऑक्टोबर रोजी सकल मराठा समाजाच्या वतीने इटकळ व बाभळगाव येथील राष्ट्रीय महामार्गावर टायर जाळून महामार्ग बंद करण्यात आला। जय भवानी जय शिवाजी, एक मराठा लाख मराठा, आरक्षण आमच्या हक्काचं नाही कोणाच्या बापाचा असा जयघोष करत मराठा तरुण आक्रमक झाल्याचे दिसून आले। रास्ता रोको आंदोलनानंतर सकल मराठा समाज बांधवांच्या वतीने आउटपोस्ट इटकळ येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक पिराजी तायवाडे व पोलीस हेड कॉन्स्टेबल गोरख शिंदे, लखन गायकवाड यांनी लेखी निवेदन दिले। या रास्ता रोको आंदोलनात विद्यार्थ्यांसह युवक व वयोवृद्ध सहभागी झाले होते। MJ डान्स अँड फिटनेस स्टुडिओ निलंगाच्या वतीने आयोजित डान्स व दांडिया नृत्य स्पर्धेस महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। MJ डान्स अँड फिटनेस स्टुडिओ निलंगाच्या वतीने आयोजित डान्स व दांडिया नृत्य स्पर्धेस महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। निलंगा येथे आयोजित या स्पर्धेचे उद्घाटन संगीता अशोकराव पाटील निलंगेकर, पोलीस उपनिरीक्षक गोविंदराव राठोड, मठाधिपती संगन बसव महास्वामीजी, मल्लिकार्जुन कोळे, मुख्याध्यापिका सुहासिनी पाटील यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आले। MJ डान्स अँड फिटनेस स्टुडिओचे संचालक तथा कोरिओग्राफर माधव जाधव व श्री श्री मंगल कार्यालयाचे संचालक बाळू मणियार यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या स्पर्धेत महाविद्यालयीन युवतींसह महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला। स्पर्धेतील सहभागी महिलांनी विविध हिंदी व मराठी गीतांवर डान्स व दांडिया नृत्य सादर करून उपस्थित रसिक प्रेक्षकांची मने जिंकली। या स्पर्धेतील विजेत्या महिलांचा ट्रॉफी देऊन सत्कार करण्यात आला। स्पर्धा यशस्वी करण्यासाठी योगेश्वरी हातागळे, शीतल बोबडे, नूरजहां बेग, अनिता कोडुंबले, आरती डोंगरे, साक्षी सोरडे, स्नेहा बोळे, शुभांगी पांचाळ, गुंजन हातागळे, भाग्यश्री चाकोते, शिवानी कोळडे, सपना पांचाळ आदींनी विशेष परिश्रम घेतले। बातमीपत्रात शेवटी पुन्हा एक नजर ठळक बातम्यांवर। जिल्हाधिकारी कार्यालयास टाळे ठोकून मराठा समाज झाला आक्रमक। आरक्षण नाही मिळाल्यास शासकीय कार्यालयास टाळे ठोकण्याचा दिला इशारा। मराठा आरक्षण आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सोलापूर बसस्थानकातील एसटी बस सेवा रद्द। सोलापूर बसस्थानकात दिसून आला सर्वत्र शुकशुकाट। मराठा आंदोलनकर्त्यांनी सोलापुरात केला रेल रोको। विविध घोषणा देत मराठा आरक्षणाची मागणी धरली लावून।
आणि वळसंगची ग्रामपंचायत निवडणूक होतीये चुरशीने. वळसंगचा नवीन कारभारी कोण याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष. या बातम्यांसह इथेच थांबतो आहोत. पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा सत्याचा अचूक वेध वृत्तवेध. नमस्कार.